तर हिंगोली लोकसभेची जागा आमच्या हक्काची आहे असं नागेश अष्टीकर म्हणतात। बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा हा मतदारसंघ आहे। हिंगोलीत माझेच नाही तर अनेकांची नावं चर्चेत आहेत। पक्षानं सांगितलेलं मी मतदारसंघात फिरतोय। हिंगोली लोकसभेसाठी नागेश अष्टीकर यांचे देखील नाव सध्या चर्चेत आहे आणि त्यामुळे त्यांचं हे वक्तव्य। हिंगोली लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये जे आहे ते इच्छुकांची मोठी गर्दी झालेली आहे आणि त्यातच ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीकडून जे आहे ते नागेश पाटील अष्टीकर यांचं नाव चर्चेमध्ये आहे। नेमकं काय तथ्यता हे आपण जाणूयात। काय पक्षाने आदेश दिलेले आहेत तुम्हाला? असं नाही आहे की माझंच एक नाव आहे असं नाही आहे। चर्चेमध्ये आमच्या हिंगोली लोकसभेमधून मी इच्छुक आहे, मुद्रा काका इच्छुक आहेत, आमचे भाऊ इच्छुक आहेत, जिल्हा प्रमुख संदेशजी इच्छुक आहेत, बाळासाहेब मगर इच्छुक आहेत, बरेच आमचे सगळे कार्यकर्ते बऱ्यापैकी इच्छुक आहेत। मी आता एकट्याचंच नाव असं म्हणून नाही आहे आणि मला पक्षाने फिर म्हणून सांगितल्यामुळे आपण फिरतोय सगळीकडे। एक पक्षाचा एक जबाबदार कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी सगळीकडे फिरत आहे। आमची ही जागा हक्काची आहे। हिंगोली लोकसभा मतदारसंघ आजपर्यंत उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या मतावर किंवा त्यांच्या विचारावर चालणारा हा मतदारसंघ आहे, त्यामुळं आमची बाजू चांगलीच आहे। प्रत्येक गावामध्ये आमचा कार्यकर्ता आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली।